जेवढ्या लेकरांची परीक्षा झाली, जितक्या 23 लाख असो 24 लाख असो, प्रत्येक विद्यार्थ्याची एक्झाम पुन्हा झाली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा पुन्हा झाली पाहिजे. ज्यानं गुण त्या मार्क्ससाठी, त्या पदवीसाठी ज्यानं पूर्ण आपलं मेहनत लावून वर्षभर 2 वर्ष कुणी 3 वर्ष अभ्यास केलाय, तर त्याला त्या मेहनतीचं फळ भेटलंच पाहिजे. त्यामध्ये असे जर घोटाळे होत असतील तर आम्ही अभ्यास करून काय फायदा आहे? मग तर सगळ्यांनी जे पॉलिटिक्स मध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे ते सीट विकतच घेतील. तर मग आम्ही वर्षभर अभ्यास का करायचा? 2-2 वर्ष का घालायचे? आमच्या पेरेंट्सचे एवढे पैसे आम्ही लावायलो, एवढे आमचे टीचर एवढे मेहनत घ्यायले, त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस अभ्यास करायलो. आणि जर कुणी येऊन एका रात्र जर पेपर घेऊन जात असेल, 30-30 लाख रुपये भरत असेल, तर मग आमचा अभ्यास करण्याचा फायदाच नाही. नीट पेपर घोटाले और पेपर लीक मामले के खिलाफ पीटीए और सीसीटीएफ संगठनों की ओर से नांदेड़ में एल्गार मार्च का आयोजन किया गया। ये एल्गार मार्च नांदेड़ शहर के भाग्यनगर से शुरू होकर ITI चौक तक निकाला गया। इस मार्च में पीटीए, सीसीटीएफ नांदेड़ आदि संगठनों ने हिस्सा लिया और साथ ही इस एल्गार मार्च में नीट परीक्षा की तैयारी कर रहे हजारों छात्रों ने हिस्सा लिया। छात्रों ने मांग की है कि नीट परीक्षा को रद्द किया जाए और नीट परीक्षा को दोबारा आयोजित किया जाए। माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त पैशावाल्यांचा विचार नाही करू शकत ना. ज्यांच्याजवळ पैसे नाहीयेत पण त्याच्याजवळ बुद्धी आहे ना. तुम्ही परीक्षा अशी घेणार का? पैशानुसार तुम्ही परीक्षा घेता. मग गरीब लेकरं मरायचे, त्यांचे मायबाप मरायचे, कष्ट करून मरायचं, आणि दुसरे आईचं बसणार, पॉलिटिक्सचे, काळ्या धंद्याचे सगळे पैसे घेणार आणि पैशाने डॉक्टरची सीट विकत घेणार. आणि ज्यांनी दिवस रात्र स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या डोक्याने, त्यांच्या मागे कितीतरी लाखो शिक्षकांनी मेहनत केलेली असते, त्या लेकरांनी मेहनत केलेली असते, ती सगळी वाया जाणार. याला काही अर्थ आहे का? कॉमन सेन्स आहे, याला अर्थ नसू शकते. एनटीएनं हे खूप चुकीचं केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा हक्क भेटलाच पाहिजे. आणि हे चुकीचं करून म्हणजे त्यांना काय सिद्ध करायचं होतं हे आम्हाला कळालंय. आम्हाला काय म्हणायचंय, आमचा काय अधिकार आहे म्हणायचंय तर दूरच राहू. आमचा हे अधिकार आहे, ते आम्ही अधिकाराने मागतोय, तर ते तुम्ही व्यवस्थित अधिकाराने वापस द्या. हे परीक्षा डबल घ्या, असे घोटाळे डबल करू नका. व्यवस्थित सगळ्या विद्यार्थ्यांना समान नागरिक कायदा समान असलं पाहिजे. प्रत्येक परीक्षेमध्ये सेंटरवर कॉपी होते, म्हणजे तुमचं नियंत्रण नाही तेव्हा कॉपी व्हायली. म्हणजे तुम्ही प्रत्येक सेंटरवर तुमचं जिथे सेंटर आहे तिथं तुम्ही तुमचं एक कॅमेरा ठेवा ना. तुम्ही एवढी मोठी राष्ट्रातली परीक्षा आहे, तुम्ही एवढी मोठी राज्यामध्ये, एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढी मोठी परीक्षा घेता आणि त्यात एवढा मोठा घोटाळा येतो, म्हणजे हे निष्काळजीपणाची लक्षण आहेत. मला एवढं आम्हाला हे सांगायचंय की जेवढ्या लेकरांची परीक्षा झाली, जितक्या 23 लाख असो 24 लाख असो, प्रत्येक विद्यार्थ्याची एक्झाम पुन्हा झाली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा पुन्हा झाली पाहिजे. ज्यानं गुण त्या मार्क्ससाठी, त्या पदवीसाठी ज्यानं पूर्ण आपलं मेहनत लावून वर्षभर 2 वर्ष कुणी 3 वर्ष अभ्यास केलाय, तर त्याला त्या मेहनतीचं फळ भेटलंच पाहिजे. मला माझं नाव सेजल भालेराव, मी RCC मध्ये आहे. माझं म्हणणं असं आहे की आम्ही यावर्षी नीटची एक्झाम दिली, तर त्यामध्ये असे जर घोटाळे होत असतील तर आम्ही अभ्यास करून काय फायदा आहे? मग तर सगळ्यांनी जे पॉलिटिक्स मध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे ते सीट विकतच घेतील. तर मग आम्ही वर्षभर अभ्यास का करायचा? 2-2 वर्ष का घालायचे? आमच्या पेरेंट्सचे एवढे पैसे आम्ही लावायलो, एवढे आमचे टीचर एवढे मेहनत घ्यायले, त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस अभ्यास करायलो. आणि जर कुणी येऊन एका रात्र जर पेपर घेऊन जात असेल, 30-30 लाख रुपये भरत असेल, तर मग आमचा अभ्यास करण्याचा फायदाच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही एक्झाम परत घ्या. माझं म्हणणं असं आहे की एक्झाम परत घेतली पाहिजे आणि याच्यात कुठलीही निष्काळजीपणा नाही झाला पाहिजे. आणि तुम्ही सेंटरवर तुम्ही असं म्हणाले की टाइम लेट गेला, तर मग ते तुम्ही तुमचं मॅनेजमेंट बरोबर करायला पाहिजे ना, की तुम्ही अगोदर बरोबर टाइम द्यायला पाहिजे, बरोबर पेपर घेतला पाहिजे, दिला पाहिजे. तर मग त्याच्यात आमची काही चूक नाहीये, तर मग आम्हाला का नाही, आमचं का नाही होते? तुम्ही तुमची संस्था चेंज करा. जर तुम्हाला बरोबर सांभाळणं होत नसेल, तुमचं मॅनेजमेंट बरोबर होत नसेल, तर तुम्ही तुमची एक्झाम दुसऱ्या याला कंडक्ट करायला, दुसऱ्या एजन्सीला. आणि आम्हाला आमचा न्याय भेटला पाहिजे आणि आमच्या न्यायासाठी आम्ही लढणार. न्यूज देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।